खेळताना पाहायला मिळतो. टॉस जिंकला JN11 या टीमने आणि त्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सलामीसाठी आमंत्रित केलंय बॅटिंगला ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून दीपू कोई आणि प्रीतम पाटील, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सुजल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. पहिला बॉल हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु एक रनने धावफलक देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनने स्कोरबोर्ड देखील ओपन झालं. टीम SP11 या टीमचं 4 ओव्हरची मॅच, एक रंगतदार सामना आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी, रनआउटची संधी. या क्षणाला काय घडलंय, पंचांकडे अपील केली आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी DRS बॅट्समन विकेट, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि पहिला धक्का, कारण बॉल डायरेक्ट स्टंपवर आदळला. सुमधुर संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं DJ मास्टर मितेशच्या माध्यमातून. एक गडी बाद एक रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज विकी नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. महत्त्वाच्या क्षणी एक मोठा खेळ अपेक्षित असेल SP11 या टीमला, कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठा स्कोर त्यांना उभा राहायचा आहे. वेग भन्नाट होता, भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती झाल्यानंतर कॉन्फिडन्स थोडासा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका तर जरूर चांगला आहे. एक धाव देखील ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत टोटल 3 रन आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा ॲड झाल्या. तीन रन आतापर्यंत होत आहेत. एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. टोटल 3 रन आतापर्यंत झालेत. मेगा फायनल कोण होणार चॅम्पियन या प्रश्नाचं उत्तर देणारा सामना. थोडासा धीम्या गतीचा बॉल, झेल सोडलाय, मोक्याच्या क्षणी संधी गमवली. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच, परंतु सध्याच्या स्थितीला झेल सोडला. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. JN11 टीम समोर या मोमेंटला बिगिट केलाय. झेलची संधी पकडलाय की काय, एक सोपा झेल सोडला
त्यानंतर रनआउटची संधी देखील गमावल्याने जिथे फक्त आणि फक्त एकच रन होती तिथे मात्र 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5 रन. सुमधुर संगीताची धून देखील आपण ऐकली. सांस्कृतिक कला क्रीडा समाजकारण राजकारण राजकीय सामाजिक वसा सातत्याने वर्चस्वामध्ये आणलाय या अंजूर गावाने. भिवंडी तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव म्हणून देखील या गावाची ओळख आहे. स्पेल नंबर 2 साठी आमंत्रित केले. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गोलंदाज आशिष पाटील. धीम्या गतीचा हा बॉल प्रभावित केलं आशिषने. सकाळी ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस अनेक खेळाडूंनी चर्चा करत असताना सांगितलं की अंजूर गावाचा उगवता तारा म्हणजेच आशिष पाटील. आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी एकंदरीत या स्पर्धेमध्ये जियांश 11 या टीमसाठी देखील या खेळाडूने केली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी चांगली होती. गॅदर खराब राहिलं आणि बॅट्समन सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत रन होतात त्या म्हणजे या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी परंतु एक सिंगल कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सहा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आशिष. आशिषचा हा बॉल जसा टप्पा पडला व्हेरिएशन पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर भेदकपणा काय असतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं आशिषने. ज्या प्रकारे जी जबाबदारी त्याच्यावर दिली ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडत असताना सध्याच्या घडीला या मेगा फायनलमध्ये आशिष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 1 रन आतापर्यंत खर्च केलेत. पुन्हा एकदा बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये. मयूर नाईक आलाय स्वतः टीमचा महानायक. त्यांनी पकडलाय हा झेल. मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट. फलंदाज क्रमांक 2 बाद. एक रन अशी स्थिती बॉलिंग एनालिसिस मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 रन आतापर्यंत खर्च केले आशिष पाटीलने आणि एक महत्त्वाचा विकेट देखील प्राप्त केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पार्थ नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. गोलंदाज सज्ज होतोय. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. एक सिंगल. सेकंड रन साठी कॉल परंतु फक्त आणि फक्त एकच रन. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 7 रन. 7 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज.
विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती, ही संधी देखील गमावली. स्पेल नंबर 3 गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रणय. या अगोदर आशिष पाटीलने षटक हाताळलं. लहान भावांनी गोलंदाजी केल्यानंतर मोठ्या भावाला ही संधी. लॉफ्ट केलाय, जेलची संधी पकडलाय की काय. फिल्डर थोडासा फंबल होतोय. प्रयत्न तर जरूर चांगला केला होता. या क्षणाला एक सिंगलच्या साह्याने 8 रन. मेगा फायनल ग्रँड फिनाले. कोण होणार चॅम्पियन? जियान 11 की SP11 या प्रश्नाचं उत्तर देणार हा सामना आपल्या समोर काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तर मिळेल. या बॉलवर लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन भरपूर, चेंडू जाईल 6 रनसाठी. यस, इट इज अ बिग हिट, सिक्सर. दोन गडी बाद, 14शी स्थिती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा, नो+1. टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. नो+1 टोटल 2 रन देखील या ठिकाणी ऍड केल्या जातील की काय, कारण खेळपट्टीच्या बाहेर आय थिंक बॉल रिलीज केला. पंच आमच्यापर्यंत माहिती कळवतील ॲक्शन रिप्लेमध्ये, तर अंपायर निर्णय कळवा. नो+1 टोटल 2 धावा देखील ऍड होतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. चला तर वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बिग हिट केलाय, टायमिंग प्रॉपर. यस, इट इज अ 6 रन, 6 रन. षटकार देखील पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल, परंतु या क्षणाला ओव्हर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23.
फायनल ग्रँड फिनाले 2025 NSPL 2025 मध्ये किती रनचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक, परंतु पहिल्या बॉलवर स्वागत केलं मयूर नाईकचं. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, लाजवाब कॅच, वॉट अ कॅच. फलंदाज होतोय बाद. शेवटचे अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न केला होता मयूरने, परंतु फक्त आणि फक्त एकच रन. 30 रन होत आहेत अजूनही शेवटचे 3 बॉल. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बिग हिट केलाय, हाफ ट्रॅकर उडवलाय मयूरच्या विरुद्धामध्ये. हा षटकार, 36 रन होत आहेत. तीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचे आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रीतम पाटीलने पारदर्शकता असलेला खेळ त्यांनी आतापर्यंत दाखवलाय. संघ अडचणीच्या काळामध्ये आपल्या टीमसाठी एक भरपूर चांगलं योगदान त्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. बिग हिट केलाय, आणखीन एक हवाई सफर. प्रीतम पाटील नाव फायर. यस, इट इज अ सिक्सर. टार्गेट सेट करणारा बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमण तर जरूर केलंय. एक सिंगल, सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या होते 44 आणि 45 रनचं टार्गेट. चला फिडिंग त्वरित लावून घ्या.
प्रमाणामध्ये घेऊ नका. फिडिंग त्वरित लावून घ्या. 45 रनचं लक्ष आहे. ग्रँड फिनाले. हॅलो हॅलो 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जियांच 11 समोर. SP स्ट्रायकरने प्रीतम यांची धुवाधार बॅटिंग. संघ खूप अडचणीत होता. अडचणीतून बाहेर काढलाय प्रीतम पाटीलने संघाला. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला SP11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून SP11 या टीमचे अनेक समर्थक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज खऱ्या अर्थाने अंजूर गावाची एक अभिमानाची स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जातं. कारण न्यू सिद्धिविनायक क्रिकेट टीमच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आज संपूर्ण न्यू सिद्धिविनायक क्रिकेट संघ एकत्रित येऊन सर्वच युवा खेळाडूंना एकत्रित करून एकीचा संदेश देण्यासाठी त्यांनी स्पर्धा संकल्पित केली गेली. त्यांच्या माध्यमातून आणि 4 संघांमध्ये लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. सकाळच्या सत्रापासून 4ही संघांनी चांगला खेळ केला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत डिफेंडिंग चॅम्पियन जो राहिला होता संघ जियांश 11 त्या टीमने सकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनलला प्रवेश केला आणि त्यानंतर SP11 या टीमने देखील मेगा फायनलला प्रवेश केला. पहिल्या सत्राचा खेळ झाल्यानंतर 44 रन होतात आणि 45 रनचं टार्गेट. या 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी विजयाचे स्वप्ने घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मयूर नाईक आणि सुजल नाईक ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते, ज्या जोडीने सातत्याने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम जियांश 11 या टीमचं क्रिकेट पटलावर आणलं. या NSPL या स्पर्धेमध्ये चला फिडिंग त्वरित लावून घ्या. वारंवार आपणास आम्ही विनंती करतोय प्रीतम दादा आणि टीम आपण फिडिंग त्वरित लावून घ्या. कारण गोलंदाजीमध्ये फेरबदल. प्रथम पॉवर प्लेचं षटक घेऊन येते दीपेश कोहली. सलामीवीर बल्लेबाज सुजल नाईक, मयूर नाईक. पंचेचाळीस धावांचं एक माफक लक्ष ठेवलेलं आहे जियांश 11 समोर आणि त्या लक्ष्याचं पाठलाग कसं करणार आहे जियांश 11 हे बघूया आपण पुढच्या 4 ओव्हरमध्ये. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी आमंत्रित केले. P1च्या पहिल्या षटकासाठी दीपेश कोळी, दीपू कोळी या खेळाडूला. चला दीपू वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पंच कारण हॅलो हॅलो तर मुकेश पाटील आपल्याला कसं वाटतंय NSPL खेळताना? खेळताना तर चांगलाच वाटतंय, पण जी मुलं सर्व एकत्र खेळतात ना त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे ना. असंच खेळत राहावं आणि पोरं खेळताना त्यांचा मनोबल वाढेल आणि येणारे आता 4 टीमीतनं एखाद्या एक टीमीतनं चांगली चांगली पोरं काढून खेळतील आणि त्यांना प्रोत्साहन वाढेल आणि खेळताना पण मजा आली ना. पुढे जाऊन अजून जिंकावं आणि अशीच टुर्नामेंट आयोजित केली कोहलींनी तर याच्यापुढे आणखीन चांगलं होईल. आणि आमचे यवन जोडी पण आले, त्यांनी पण मनोबत करावे काहीतरी. खूप छान शब्द बोलले आहेत मुकेश पाटील. तर अतिशय चांगलं मनोगत होतं. भरपूर चांगली चर्चा त्यांनी केली. जाऊया मॅचच्या दिशेने. 45 रनचं लक्ष. गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न सुजलचा, परंतु बॅटच्या स्लाईडचा वेध घेतल्यानंतर 1 रन देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनने धावफलकाचा प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 44 रन. हॅलो 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 प्रतीक पाटील 2 शब्द म्हणत. आवाज नाही. हॅलो आवाज नाही आया. काय जाते रे. अरे जाते जाया.
रिंकू आहे रिंकू आहे अरे रेंज जाती नाही या चला तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या बॉलवर 1 रन देखील आपल्याला पाहायला मिळाला. स्पेल नंबर 1 गोलंदाज दीपू कोई आपल्याला पाहायला मिळतो. अपकमिंग यंगस्टार म्हणून देखील हा खेळाडू उदयास आला या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट बॅटच्या स्लाईसचा वेध महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. पहिला धक्का जियांश 11 या टीमला. सुजय नाईकच्या न्यू सिद्धिविनायक अंजूरचे एक सिनियर प्लेयर परेश पाटील आपले 2 शब्द मनोगत करणार आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील देखील इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅचमध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. SP11 टीमच्या माध्यमातून ग्रँड फिनाले आहे. आतापर्यंत 1 गडी बाद 1 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. न्यू सिद्धिविनायक प्रीमियर लीग 2025 आणि 6व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण होत असताना साकार होताना आपण पाहिली. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर मिड ऑफला फिल्डर होता, थोडासा फंबल झाला. त्याचा पुरेपूर फायदा घेतल्यानंतर फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आतापर्यंत होत आहेत. 45 धावांचा पाठलाग या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होत आहेत. लॉफ्ट केलाय मयूरने. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू येईल टीपेक्षा कव्हरच्या दिशेने. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन. हॅलो 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 बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट असते तेव्हा एखादी टीम असते त्याचे कधी कधी 11 प्लेयर पण पूर्ण नसतात, तर 12वा तर नसतोच. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. फिल्डर थोडासा फंबल आणि एक सिंगल. हॅलो तर 12वा पण नसतो कधी. भरपूर ठिकाणी केलो आहे की कधी 2 रनांची पॅनल्टी 3 रनांची पॅनल्टी लागते टीमला. पण आज एका टीमची 50 पोरं इथं खेळतात. हे सर्व श्रेय जातोय ओमसाई धाबा संतोष कोहली यांना. वाजवाट आल्या. तर दर्पण यांनी ज्या प्रकारे उल्लेख एका केला टीमची की आज सर्वांना एकत्रित करण्याचं काम या न्यू सिद्धिविनायक क्रिकेट टीमच्या माध्यमातून आणि संतोषजी कोई यांच्या माध्यमातून झालंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. 4 अंक 5 4 अंक 5 पहिली सिंगल, दुसऱ्या बॉलला विकेट, तिसऱ्या बॉलला सिंगल, चौथ्या बॉलला 2, 5व्या बॉलला 1 आणि लास्ट बॉल डॉट. ओके स्कोरर मिस्टेक. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. 1 बाद 4. संत आणि सावध सुरुवात झालेली आहे जयांश 11 अंजुऱ्या संघाची. हॅलो हॅलो विकी तू आहे विकी 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 आहे आया आया विकी नाईक आज आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा
अजून 41 रन पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज प्रितेश पाटील पहिला बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. काय घडलं जाईल. फलंदाज होईल मयूर नाईक बाद. दुसरा धक्का. नवीन फलंदाज प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद 4 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 14.47 चा रिक्वायर्ड रन रेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. रुपेश जे आहेत स्ट्रायकिंग इनला. फुल टॉस होता. टायमिंग थोडंसं चुकलंय. चेंडू हवेमध्ये. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन. अजूनही शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अजूनही 40 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या बॉलमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिडविक आता 11 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावेने आपल्या संघाची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे प्रतीक आणि आपला स्वतःचा अकाउंट सुद्धा 7 धावेने ओपन केलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे. ओव्हर द विकेट. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा. काय बॅटिंग. पत्रा तोड परफॉर्मन्स. सलगचा दुसरा षटकार प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. षटकारांची भाषा बोलते प्रतीक पाटीलची बॅट आज. बदलून गेले. 14 मध्ये करायच्या त्या म्हणजे 28. प्रति बॉल मध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल. प्रतीक पाटील मात्र पत्रातोड परफॉर्मन्स करतोय आपल्या टीमसाठी. कारण जिंकायचं आहे. गतवर्षीचा विजेता म्हणून देखील जियांश 11 या संघाने बाजी मारली होती. चॅम्पियन तो ठरला होता. याच NSPL 2024च्या पर्वात आणि त्यानंतर 25चा देखील चॅम्पियन होण्यासाठी भरपूर चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. लाईन भरपूर चांगली होती. लाईन मिस केली. शेवटचा अंतिम बॉल 13 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 28 रन. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी एक समाधान टीम जियांश 11 या टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळेल. परंतु जर हा बॉल निर्धाव आला ना तर या मॅचला कुठेतरी थोडीशी कलाटणी मिळताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 13 बॉल 28 ची आवश्यकता. मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. रंगत निर्माण झाली. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. 3 फिल्डर आलेत. पकडली मॅच आणि पकडली कॅच आणि मॅच मध्ये आली एक नवी. 2 षटकार मारल्यानंतर प्रतीक यांना थांबवण्यात यश आलेलं आहे. प्रितेश या गोलंदाजाला प्रतीकची बॅट बोलत होती मात्र त्या प्रतीक पाटीलला सुद्धा शांत केलेलं आहे. हॅलो.
प्रतीक पाटील यांनी 2 षटकार मारलेले, कुठेतरी थांबून थोडं खेळायला पाहिजे होतं प्रतीक पाटील यांना, मात्र ते नाराज आहेत स्वतःवर. काय बोलू शकता या विषयावर तुम्ही? 3 बॉलमध्ये 17 रनची गरज आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्याची कामगिरी आहे महान. आणि आशिष पाटील आहेत जियांश 11ची शान. सध्याच्या घडीला जियांश 11 या टीमचा महानायक. मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील दाखल झालाय. अंजूर गावाचा उगवता तारा म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. आजचा दिवस या खेळाडूने गाजवला. समीकरण 12 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 28. 12 बॉल 28 रनची गरज. अतिशय चांगला सामना मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून NSPL 2025 चे हे 6वं पर्व. कोण होणार चॅम्पियन? या पहिला बॉल लॉफ्ट केलाय, परंतु एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते, परंतु रन मिळतील 2 धाबा. मॅचला मिळते थोडीशी कलाटणी. समीकरण 11 बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज. 11 बॉल 26 रनची आवश्यकता अजूनही आहे. दबाव थोडासा वाढलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलवली गेली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. पकडला जेल. मॅचला मी ते पुन्हा एकदा कलाटणी. पूर्णपणे शिरकाव केलाय SP11 या टीमने. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली. ज्या प्रकारे झेल पकडला फिल्डरने. 4 महत्वाचे फलंदाज आतापर्यंत गमावलेत. पहिल्या इनिंगमध्ये 2 ओव्हर 3 चेंडू टाकून झालेले, तेव्हा SP11च्या धावसंख्या होते 8 बाद. 8 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद होते. त्यानंतर प्रीतम पाटीलचा वार चालू होता आणि मॅचला एक मजबूत पकड मिळालेली प्रीतम पाटीलच्या धावसंख्येने. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रोहनजी तरे गोलंदाज सज्ज होत आहेत. फुलटॉस होता. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. 1 धाव फक्त आणि फक्त पूर्ण होते. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन चांगली होती. एक सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे वाढवलंय. वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल अजूनही 25 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला दाखल झालाय जियांश 11 टीमचा तारणार. 9 बॉल 25 ची आवश्यकता. तर रिव्ह्यू घेण्यात आलाय, तर रिव्ह्यू कॅन्सल केलाय. फेअर बॉल आहे, फेअर बॉल. उगवता तारा आशिष पाटीलवर पूर्ण संघाची जबाबदारी असेल आता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. 9 बॉल अजूनही 24 रनची गरज. 9 बॉल मध्ये 4 षटकार जरूर विजय संपादन करून देऊ शकतात. आज मात्र पुन्हा एकदा या 2025च्या पर्वात जियांश 11 आज संघ मात्र खऱ्या अर्थाने इतिहास घडवेल की काय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. टीमची धावसंख्या आता मात्र 22 रन होत आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 8 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 23 रन. मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट तर जरूर येताना आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉल 23 रनची गरज. 2 बॉलमध्ये 3 रनची पार्टनरशिप. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहन तरे अनुभवाचा भरपूर साठा असलेले खेळाडू आणि सध्याच्या घडीला अनुभव तो पणाला लावत असताना या मॅच मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. 8 बॉल 23 रनची आवश्यकता अजूनही आहे.
शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे या षटकातील. चला तर शेवटचे 7 बॉल आणि 22 रनची गरज. 7 बॉल आणि 22 रनची गरज. शेवटचे 7 बॉल आणि 22 रनची गरज. हा बॉल तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. पकडलाय झेल. मॅचला मिळते एक कलाटणी. फलंदाज होतोय बाद. समीकरण 6 बॉल आणि 22 रन. सामन्याचं चित्र बदलून गेलं. 6 बॉल आणि 22 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 22 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष या मोमेंटला बिगिट करण्याचा प्रयत्न. एकच रन. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. चेंडू जाईल काव कॉर्नरच्या दिशेने. फिल्डर होता परंतु त्या दोन्ही फिल्डर मध्ये थोडीशी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली. कॉल कम्युनिकेशन त्यांचं चुकलं होतं आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने. 4 बॉल 19 रनची गरज. सामन्यामध्ये थोडासा शिरकाव आलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. मॅचला मिळते कलाटणी. 3 बॉल 18 ची आवश्यकता. मेगा फायनलच्या या मॅच मध्ये कुठेतरी विजयाच्या दिशेने संघ SP11 हा संघ जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 18 रन. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते परंतु या बॉलवर केलंय आक्रमण. झेलची संधी. पकडलाय झेल. मॅच मध्ये विजयाच्या उंबरठ्यावर पाऊल एक टाकत असताना सध्याच्या घडीला संघ पाहायला मिळतोय SP11. सामन्याचे चित्र बदलून गेलं. तीन बॉल आणि 2 बॉल आणि 18 रनची गरज. व्हॉट अ मॅच. विजयाच्या उंबरठ्यावर आहे SP11 संघ. लॉफ्ट केलाय परंतु या क्षणाला एकच सिंगल आणि या क्षणाला 1 बॉल आणि 17 रनची गरज. एक बॉल आणि आता मात्र रन पूर्ण करायचे आहेत. 17 रन. न्यू सिद्धिविनायक प्रीमियर लीग 2025 या 6व्या पर्वाचा विजेता SP11 संघ ठरलाय चॅम्पियन.